गेल्या वर्षी सायबर गुन्ह्यांच्या माध्यमातून राज्यात 3200 कोटी तर देशभरामध्ये 8 ते 10 हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली। सायबर गुन्हेगार ठराविक कालावधीनंतर गुन्ह्यांची पद्धत बदलत असतात, हे वास्तव लक्षात घ्या। सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा। आपल्या हातून नकळत घडलेला गुन्हा पुढील करिअरमध्ये मोठा अडथळा ठरतो आणि ही बाब गांभीर्याने लक्षात घ्या। सतर्क रहा आणि सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा, असा सल्ला सायबर सिक्युरिटीचे पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना दिला आहे। संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थी उपक्रम परिषदेच्या वतीनं पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी सायबर सिक्युरिटी या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे होते। सायबर सिक्युरिटी विभागाचे अशोक करंडे, अभिजित अर्कल, इंजिनिअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉक्टर आर्य कापगते, विभाग प्रमुख डॉक्टर दीपेश परदेशी, विद्यार्थी उपक्रम परिषद डीन डॉक्टर मकरंद कुलकर्णी आदी उपस्थित होते। या प्रसंगी पुढे बोलताना ढिकले म्हणाले की इंटरनेट सायबर फसवणुकीमध्ये लोक लाज, भीती आणि सामाजिक दबावामुळे गप्प राहतात। अनोळखी लिंकपासून दूर राहावे। लोन स्कॅम, फिशिंग, बनावट चलन, ओटीपी फ्रॉड, फेक ॲप स्कॅम, ईमेल स्कॅम, गुंतवणूक ॲप फसवणूक, नोकरीच्या आमिषाने फसवणूक, साधर्म्य असलेला बनावट वेबसाईट, कस्टमर केअर फ्रॉड, केवायसी फ्रॉड, ऑनलाईन सेक्स्टॉर्शन, मेट्रोमोनियल फ्रॉड, क्यूआर कोड फसवणूक, रॅन्समवेअर हल्ले, ई कॉमर्स फसवणूक, रिमोट ॲक्सेस फसवणूक, सायबर रॉकिंग, डिजिटल अरेस्टची बनावट भीती, मनी ट्रान्सफर बाय मिस्टेक आणि टास्क कम्प्लिशन फ्रॉड अशा विविध प्रकारे फसवणूक होत असते आणि डिजिटल अरेस्ट हा प्रकार अस्तित्वात नाही, असंही त्यांनी याप्रसंगी सांगितलं। म्हणजे हा विचार आपण करत नाही आणि सरस यांच्या मागे लागून गुंतवणूक करतो आणि याचं प्रमाण इतकं वाढलंय। कोपरगाव मध्ये आता लेटेस्ट केस आहे कोपरगाव मध्ये, तर त्या व्यक्तीने 87 लाख रुपये भरले शेअर मार्केट आणि आज 1 रुपया हातात नाही। वेळेवर कंप्लेंट रजिस्टर झाली आपल्याकडं 1930 ला, आपण त्याचे जवळजवळ 44-45 लाख रुपये होल्ड करू शकलो, परत द्यायची प्रोसेस चालू आहे आता त्या व्यक्तीला। म्हणजे असं नका समजू की हे मी सांगतोय ते कुठेतरी बाहेर घडतंय, तर आपल्या शहरात घडतंय हे लक्षात ठेवा, आपल्या नातेवाईकांसोबत घडतंय हे पण लक्षात ठेवा, आपल्या मित्रांसोबत घडतंय। आणि तरुण पिढी त्याला खूप व्हलनरेबल आहे। म्हणजे कशी की तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं पटकन आकर्षण निर्माण होऊ शकतं, तुम्ही पटकन त्याकडे अट्रॅक्ट होऊ शकता आणि त्यातून तुम्ही स्वतः विक्टिम होऊ शकता। पुढे एक वाढचा प्रकार येईल, त्याच्यात तरुण पिढीला किती नुकसान झालेलं आहे हे पण मी सांगेन। आपलं तिथूनच होणार आहे, लक्षात घ्या। आणि एकदा दाखल झालेला गुन्हा जरी तुम्ही निर्दोष सुटले तरी तो पोलिसांच्या रेकॉर्डवर कायम राहील किंवा ज्युडिशियरीच्या रेकॉर्डवर कायम राहील। तुमचं कुठलंही व्हेरिफिकेशन ज्यावेळेस निघेल भविष्यात, त्यावेळेस तुम्हाला ते फेस करणे किंवा त्या एका कारणासाठी तुमच्याकडे स्किल असून, नॉलेज असून तुमचं सिलेक्शन होणार नाही। आणि हे फक्त भारतातच लागू होतं असं नाही, तुमचं जरी तुम्ही विदेशात कामाला गेले तरी भारतात त्याचं व्हेरिफिकेशन केलं जाईल त्या कंपनीतून। त्यामुळे आपणच आपली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे आणि आपण काय वागतोय, आपल्या वागण्यातून एखादा गुन्हा घडतोय का, सायबर क्राईम घडतोय का, किंवा आपल्या वागण्यातून आपण कोणाला त्रास देतोय का, आपण सोशल मीडियाचा वापर करून काहीतरी धार्मिक भावना भडकवणारं कृत्य करतोय का, किंवा सामाजिक काहीतरी गुन्हा करतोय का, कोणाची बदनामी करतोय का, हे आपण जाणलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपलं वागणं राहिलं पाहिजे। आपल्या आयटी ऍक्ट मध्ये सर्व सेक्शन्स हे नॉन वेजेबल आहे, लक्षात घ्या। त्याला नॉन वेजेबल सेक्शन म्हणजे तुम्हाला जर बेल द्यायची तर कोर्टातच बेल मिळेल, पोलीस तुम्हाला बेल देऊ शकणार नाही आणि तुम्हाला पुढचे कॉन्सिक्वेन्सेस त्याचे भोगावे लागतील। त्यामुळे आपण आपली सामाजिक जबाबदारी भान असणं गरजेचं आहे। डिजिटल अरेस्ट यामध्ये काय होतं हे लक्षात घ्या। आपल्याला एक अननोन व्हॉइस कॉल येतो। व्हॉइस कॉल काय येतो, रेग्युलर कॉल केला तर तो ट्रेस होणं सोपं जाईल म्हणून व्हॉइस कॉलचा वापर केला जातो आणि व्हॉइस कॉल मार्फत आपल्याला 2 ते 3 प्रकारचे कारण सांगितले जातात। आता आमच्याकडे जो लास्ट गुन्हा रजिस्टर झाला त्यामध्ये त्या व्यक्तीला सांगण्यात आलं होतं की तुमच्या नावचं एक आम्हाला आधार कार्ड, डेबिट कार्ड सापडलेलं आहे आणि त्या डेबिट कार्डचा वापर करून कॅनरा बँकेमार्फत
मनी लॉन्ड्रिंग झालेली आहे, 20 कोटीचा फंड ट्रान्सफर झालाय आणि तुम्हाला कमिशन म्हणून 20 लाख रुपये मिळालेले असं त्या व्यक्तीला सांगितलं. साहजिकच त्या व्यक्तीची पहिली प्रतिक्रिया काय होती, मी असं काही कृत्य केलं नाही, पण तुमच्या नावाचं डेबिट कार्ड आम्हाला सापडलेलं आहे, म्हणजे तुमचं कुणीतरी वापर केलेला असेल, मग आम्ही या प्रकरणाची चौकशी करतो, तोपर्यंत तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे. लक्षात घ्या, डिजिटल अरेस्ट नावाची कुठलीही कन्सेप्ट अस्तित्वात नाही कायद्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलंय असं सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला क्लिक व्हायला पाहिजे की हा कुठतरी फ्रॉड व्यक्ती आहे, किंवा त्यांनी म्हटलं पाहिजे मी संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला जातो, तुम्ही तिथं या, माझी चौकशी करा, मी तयार आहे सहकार्य करायला. हा ज्याला कॉल येतो तो काय म्हणतो, ठीक आहे डिजिटल अरेस्ट आहे ना, ठीक आहे चालेल, मी तुम्हाला दर 2 तासाला रिपोर्टिंग करत. आणि त्याला सांगितलं जातं की तू डिजिटल अरेस्ट आहे, तू घरातून बाहेर पडायचं नाही आमच्या परवानगीशिवाय, तुमच्या आई वडील नातेवाईक कोणालाही कॉन्टॅक्ट करायचा नाही, तुमच्या मित्रांना सांगायचं नाही गोष्ट, आणि आम्ही ज्या इन्स्ट्रक्शन देतो त्याप्रमाणे वागायचं असं सांगितलं जातं. त्यांनी दर 2 तासांनी त्याला व्हिडिओ कॉल येतात अक्षरशः, आणि हा व्यक्ती घरात घाबरून घरातच थांबतो. मग चौकशीचा पुढचा टप्पा तुमचे इकॉनॉमिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती विचारात घेतली जाते, तुमचे बँक अकाउंट कुठे आहे, त्यात किती पैसे. मग ठीक आहे, चौकशी पूर्ण होईपर्यंत हा पैसा सेफ डिपॉझिटला सरकारच्या खात्यात वर्ग केला जाईल असं त्याला सांगितलं जातं, आणि त्यांनी दिलेल्या फ्रॉड अकाउंट मध्ये तो पैसा पुरवायला टाकायला सांगितलं जातो. तो पैसा टाकल्यानंतर याला व्हॉट्सअपवर आरबीआयचं एक पत्र येतं की तुमचा पैसा सरकारी खात्यात जमा झालेला आहे, चौकशी पूर्ण झाल्यानंतर हा पैसा तुम्हाला काय करला जाईल, परत केला जाईल. त्यामुळे हा पण निश्चित असतो इकडे की आपला पैसा सरकारकडे कुठं वाया जाणार नाही, आणि अशा पद्धतीने त्याचं पूर्ण आयुष्यभराची कमाई घेतली जाते, आणि मग त्याची पुढे त्याला वाऱ्यावर सोडून ते कॉल डिस्कनेक्ट होतो, परत ते नंबर बंद होऊन जातात. झाला तर काय करायचंय, सर्वात पहिले आपल्या सोबत किंवा आपल्या नातेवाईकांसोबत, आपल्या मित्रासोबत कोणासोबतही फ्रॉड झाला, सायबर फ्रॉड, तर 1930 या नंबरवर कंप्लेंट रेज करायची. 1930 ही सायबर हेल्पलाईन आहे, ही केंद्र सरकारने सुरू केलेली आहे. यामध्ये सर्व बँका, सर्व लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज, त्याचबरोबर इतर जे काही संबंधित सोशल मीडियाचे जे इंटरमिडिएटरी हे सर्व त्यामध्ये सहभागी आहे. त्यामध्ये आपल्याला गोल्डन आवर कन्सेप्ट पण एक आहे, सायबर गुन्हा घडल्यापासून किती लवकर तक्रार करतो यावर तुमची पुढे आपली अमाऊंट किती फ्रीज होईल हे ठरतं. जर गोल्डन पिरियड मध्ये समजा 1-2 तासातच जर कंप्लेंट रेज झाली तर ज्याच्या सोबत फ्रॉड झाला त्याचा 70 ते 80% पैसा फ्रीज केला जाऊ शकतो, त्याला परत मिळून जाईल. जर 2-3 दिवस लागले तर एक 10-20% रक्कम फक्त त्याला परत मिळू शकते. त्यामुळं जर आपल्याला कळलं की आपल्या सोबत किंवा आपल्या कोणत्या नातेवाईकासोबत किंवा आपल्या मित्रासोबत, आपल्या ओळखीच्या व्यक्तीसोबत जर सायबर फ्रॉड घडलाय, आर्थिक व्यवहार त्यात आहे किंवा इतरही प्रकार असेल, तर 1930 या क्रमांकावर तक्रार द्यायची. यामध्ये काय काय माहिती घेतली जाते, ज्याच्यासोबत फ्रॉड घडलाय त्याचं नाव घेतलं जातं, त्याचा आधार कार्ड नंबर घेतला जातो, पत्ता घेतला जातो, ट्रान्झॅक्शनचे डिटेल्स घेतले जातात, ट्रान्झॅक्शन आयडी, UTR किंवा ट्रान्झॅक्शन आयडी, आणि काय फ्रॉड घडला, कसा घडला याची थोडक्यात माहिती घेतली जाते. इतर तक्रार रेज केल्यानंतर त्वरित त्याची कॉपी तुम्ही ज्या जिल्ह्यातले रहिवासी आहात त्या जिल्ह्याच्या सायबर सेलला जाते, आणि त्याचा एक एक्नॉलेजमेंट स्वतः तक्रार करणाऱ्याला मिळतो. तक्रार करणारा ऍडिशनल काही डिटेल असेल तर NCRP पोर्टलवर जाऊन ती भरू शकतो. ती भरल्यानंतर अजून ती तक्रार परिपूर्ण होते, आणि मग ती तपासण्यासाठी सोपी जाते आपल्याला. त्यातून आपण सायबर गुन्हेगारांना शोधू शकतो, आणि त्याचबरोबर तुमची जी गेलेली रक्कम आहे ती सुद्धा आपल्याला परत मिळवता येऊ शकते. या व्यतिरिक्त जर आपला फोन हरवला असेल तर संचार साथी नावाची वेबसाईट लक्षात ठेवा. संचार साथीवर आपल्याला हरवलेल्या फोनचे डिटेल्स भरायचे असतात. आपण जी पोलीस स्टेशनला तक्रार लॉन्च केली त्याची एक PDF अपलोड करायची असते. त्याचबरोबर मोबाईलचं बिल आणि आधार कार्ड एवढ्या गोष्टी अपलोड केल्यानंतर तुमचा फोन चोरी गेल्यापासून किंवा हरवल्यापासून सर्वात पहिले ज्या पण ठिकाणी ऍक्टिव्हेट होईल त्याचा एक SMS तुम्हाला येईल,
आणि दुसरा SMS ज्या जिल्ह्याच्या हद्दीत तुम्ही राहता त्या जिल्ह्याच्या जे संचार साथीचं पोर्टल आहे त्या पोलिसांना जाईल. आपण या वर्षी म्हणजे एवढ्या 3 महिन्यात मागच्या 60 फोन रिकव्हर केले, 60 की बाबा जेणेकरून त्या लोकांना त्यांचे फोन परत देता येतील. या पोर्टलचा फायदा आहे. त्याचबरोबर आपण जर आपल्या फोनमध्ये काही एपीके फाईल चुकून डाउनलोड झाली असेल तर आपण त्याच्या सिस्टीमला जाऊन काही अननोन सोर्स आहे का हे बघितलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला ते अनइन्स्टॉल करता येईल किंवा आपला फोन रिसेट केला तरी ती अनइन्स्टॉल होऊ शकते. तर अशा पद्धतीच्या उपाययोजना आपण करू शकतो. या व्यतिरिक्त जर आपल्याला काही शंका असतील या बाबतीत आपण विचारू शकता. धन्यवाद. सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. त्यात तरुण पिढी अडकत चालली आहे. डिजिटल युगामध्ये वावरताना योग्य ती खबरदारी कशी घ्यावी, सायबर सापळ्यांपासून दूर कसे राहावे याविषयी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सागर टिकले यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल. आता विद्यार्थ्यांनी देखील याविषयी जनजागृती करावी असंही याप्रसंगी अमित कोल्हे यांनी सांगितलं. एस9 मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, कोपरगाव.